आज खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचा दिवस आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण आपले प्रवीणदादा गायकवाड आणि त्यांचं संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन हे आज इथं नवीन मुंबईमध्ये होत आहे आणि त्यामध्ये जे काय आता बघायला मिळालं, ऐकायला मिळालं, त्यांच्या सत्कार आपण केला ते खरोखर योग्यच आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. शेतकऱ्याचा सत्कार आपण केला, शेतकऱ्याला नवीन दिशा आपण दिली. शेतकऱ्याला आपण फक्त जमिनीवरच ठेवलं नाही, पण त्याला पंख दिले आणि तो खऱ्या अर्थाने उडूसुद्धा लागला. आणि अनेकांची इच्छा असेल की त्यांनी जमिनीवरच राहावं आणि पुढं सरकू नये. असं होऊ शकत नाही. आपला शेतकरी हा जो कष्टकरी आहे तो खऱ्या अर्थाने त्याला भरारी मिळालीच पाहिजे. मग त्या जमिनीच्या किमतीतनं असो किंवा शिक्षणाच्या क्षेत्रातनं असो किंवा इतर ॲग्रो इंडस्ट्रीजच्या क्षेत्रातून त्याला भरारी असो मिळत असो, त्यांनी भरारी घेणे हे महत्त्वाचं आहे. जिथल्या तिथं राहून आपण चालणार नाही. मराठ्यांनी आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी जे कार्य केलं ते खरोखर त्यावेळेसच्या काळामध्ये उल्लेखनीय झालं आणि त्याच्यामुळे मराठ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आणि त्या आत्मविश्वासामुळे आपण आत्तासुद्धा त्यांच्या शिवाजी महाराजांच्या कडून स्फूर्ती घेऊन आपण नेहमीच पुढे जाऊ शकतोय हे आपण सर्वांना दाखवून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर बघता बघता सगळी जडणघडण बिघडली, विस्कटली. 17व्या शतकामध्ये, 18व्या शतकामध्ये, 17व्यापेक्षा 18व्या शतकामध्ये आणि 19व्या शतकामध्ये आपण पाहतोय की समाजाची पुनर्रचना करण्याची आवश्यकता वाढली आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांच्या पुढे महात्मा फुले आले. शेवटी शतकाच्या शेवटी छत्रपती शाहू महाराज आले आणि शतकाच्या 1925च्या नंतर आपले बाबासाहेब आंबेडकर आले. या तिघांनी, शाहू फुले आंबेडकरांनी तिघांनी मिळून आपल्याला नवीन दिशा दिली आणि ती नवीन दिशा आज तागायत आपण लक्षात ठेवून आपण पुढे जातोय आणि त्याच्यावरच आपण तो बेस धरूनच आपण पुढे जातो. ही एक समाधानाची गोष्ट आहे. आज एक मोठा संघर्ष चालला आहे सगळीकडे, देशभर चालला आहे, महाराष्ट्रातही चालला आहे आणि ह्या संघर्षातून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये हा संघर्ष जेव्हा आणि वाढेल त्या संघर्षातून आपण विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा जो संघर्ष आहे तो समाजासाठी आहे, समाजाच्या उन्नतीसाठी आहे, प्रगतीसाठी आहे. आणि म्हणूनच आपण आपल्याबरोबर आपला सर्व समाज त्यामध्ये जात पात धर्म थोडासा बाजूला ठेवून आपण पुढे जातोय आणि ते चांगलंच आहे. आणि सगळ्यांना घेऊन आपण बरोबर जेव्हा जातोय तेव्हाच आपली प्रगती होऊ शकते आणि त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. प्रगती घडवल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आणि म्हणूनच आज आपण सर्व इथं एकत्र आला आहात. आपले प्रवीणदादा गायकवाड ज्यांना मी बरेच वर्षापासून ओळखतोय, मला वाटतं 25, 30, 35 वर्षापासून तरी असणार. आणि त्यांच्या गावीसुद्धा गेलेलो आहे
आणि तिथून बघितलं की शेतकऱ्यांची प्रगती कशी होऊ शकते. अर्थात जमिनीला किमती आल्यावर आपल्याकडे पैसे येतात आणि पैशाचा वापर मात्र कसा केला पाहिजे ते मगरसारख्या मंडळींनी आपल्याला शिकवलं आहे की ते योग्य तऱ्हेने आपण इन्व्हेस्ट केलं, त्याला फायनान्सला सुद्धा योग्य दिशा दिली तर त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. नाहीतर आपण बहुतेक आपली मंडळी काय करतात की जमिनीतनं पैसा आला की ते एक तर राजकारणात नाहीतर इतर कुठल्या तरी क्षेत्रामध्ये उडवून टाकतात. तर तसं न करता अर्थात राजकारण त्यांनी करावं त्यात काही प्रश्न नाही आहे, पण त्याचबरोबर त्यांची दुसरं जे कार्य आहे शेती सोडून, कारण शेतीची जमीन कमी होत चालली आपली आणि शेती काही वाढू शकत नाही आता, तर आपण त्याला योग्य दिशा देणे हे अत्यंत गरजेचे आहे. आणि तेच आपल्याला मला वाटतं प्रवीणदादा गायकवाडांनी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलं आहे. आणि अशाच तऱ्हेने आपला समाज नेहमीच काही ना काही नवीन शोधून नवीन देशा धरून पुढं जाईल. आणि आपल्याला महारावांनी सांगितल्याप्रमाणे अंधश्रद्धा ही एक मोठी चूक आपल्यामध्ये होती आहे. आपण त्याला अत्यंत महत्त्व देतो आहे. अंधश्रद्धा निर्मूलन ही तर व्हायलाच नको आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने ते पूर्ण नष्ट झाली पाहिजे. अंधश्रद्धेच्या माध्यमातून अनेक गोष्टी होतात आणि ते समाजाला खरे वाटतात, ते आत्ताच त्यांनी सांगितलं. आणि परंतु आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं आहे. आणि त्याबद्दल मला वाटतं नेहमीच आपला पवारसाहेब नेहमी आपल्याला एक शाहू महाराजांची गोष्ट नेहमी सांगतात, कदाचित आजही सांगतील, ती मी त्यांच्याकडनंच ऐकून घेणारा इच्छुक असतो नेहमी. आपल्या एका ज्योतिषी आपला नेहमी जो सोनतळीला येतोय कोल्हापूरला, त्याची गोष्ट ते सांगतील असं मला वाटतं आहे त्याच्याबद्दल. तर त्याबद्दल मी काय आपल्याला सांगणार नाही. परंतु अशा तऱ्हेने अंधश्रद्धेवर सुद्धा मात केलीच पाहिजे. आणि आपण एकजूट ठेवून आपल्यामध्ये आपल्यामध्ये दुर्गुण आहे मोठा, तो की पण आपसात भांडतोय. आपसात भांडण्याचा दुर्गुण आपण दूर कसा करू शकू, हा एक मोठा आपल्या समाजाच्या पुढे प्रश्न आहे. सर्वांनी जर एकजूट केली तर दिल्ली पार आपण जायला काही अडचण होणार नाही आहे. अडके पार तर आता जरा कठीण आहे तूर्त, परंतु दिल्ली पार तर आपल्याला निश्चित जाता येईल असं मला वाटतं. अशा तऱ्हेने आपला समाज हा खऱ्या अर्थाने म्हटलं तर मागास आहे, म्हटलं तर पुढारलेला आहे, पण निश्चित कष्टकरी सगळे आपल्या मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि कष्टाने सुद्धा ते सुधारू शकतात हे आपल्या अनेकांनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्यांचं उदाहरण आणि त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आधुनिक काळामध्ये त्यांच्या यात सत्कारमूर्तींकडून स्फूर्ती घेऊन आपण जेव्हा पुढे जाऊ तेव्हा निश्चित आपल्या समाजामध्ये बदल होत राहील. आणि एकंदरीत आपण आपल्या येत्या काळामध्ये, या भविष्य काळामध्ये, येत्या 5-10 वर्षामध्ये चांगलं काम महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून होईल अशी अपेक्षा आपण आज करूया. आणि त्या दिशेने पुढं आपली वाटचाल ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपले पावलं उचलूया. एवढं सांगून सर्वांना उपस्थितांना शुभेच्छा व्यक्त करून आणि आमचा सत्कार या रंगमंचावर इथं पवारसाहेबांच्या हस्ते केला त्याबद्दल आपल्या संयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.